पुणे महापालिकेनिमित्त शिंदेंच्या सेनेनंच रवींद्र धंगेकर यांना दूर केल्याचं बोललं जातंय। कारण भाजप सोबतच्या जागांच्या बैठकीत धंगेकर यांना कोणतंही निमंत्रण दिलं गेलं नाही। पाहूया। पुण्यातल्या जैन बोर्डिंग गैरव्यवहारात भाजप नेत्यांना अंगावर घेणाऱ्या रवींद्र धंगेकरांना शिंदे सेनेने बाजूला केल्याची चर्चा आहे। कारण एकीकडे पुणे महापालिका निवडणुकीसाठी धंगेकर शिंदे सेनेचा चेहरा बनण्याची चर्चा असताना त्याच धंगेकरांना भाजप सोबतच्या जागा वाटप बैठकीत शिंदे सेनेकडून बोलावलं गेलं नाही। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचा धंगेकरांना बैठकीत बोलावण्यास विरोध होता। त्यामुळे शिंदे सेनेनं त्यांच्याच नेत्याला निमंत्रण न पाठवता भाजप सोबत जागा वाटपाची बैठक उरकली। तुम्हाला निमंत्रण आलंय का? ना आतापर्यंत तर मला काय तसा काय निरोप आलेला नाहीये, पण मला अजून दुपारी मी तुमच्या माध्यमातून दिसतो तो कारण मला आता मी शिवसेना भवनला जाईल। पण मग भाजपची नाराजी दूर झाली का? ना आता ते मला बघायला लागेल नाराजी दूर झाली का नाही झाली का वाढते, आता हे ती कळेल नंतर। एवढंच सांगतो की सेनेमध्ये उच्च पातळीवर काम करणारे अनेक नेते आहेत। ही बेसिकली नेत्यांची बैठक होती। चंद्रकांत दादा होते, नीलमताई होत्या। त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की त्या टाळायच्या ना, असू द्या, पण त्या टाळाव्या लागतात ना काही गोष्टी। त्यामुळे समंजसपणे रवींद्र धंगेकरांनी मुलाखती घेतल्या, उमेदवारी अर्ज दिले, असं असताना सुद्धा मी तुम्हाला ते सांगतो काही गोष्टी ह्या विचाराने ठरवल्या जातात। पुण्यातल्या जागावाटपासाठी बैठकीला भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर शिंदेंच्या सेनेकडून मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे आणि नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या। थोडक्यात पुणे महापालिकेसाठी शिंदे सेनेकडून रत्नागिरीचे उदय सामंत, पुरंदरचे विजय शिवतारे आणि विधान परिषदेवर असणाऱ्या नीलम गोऱ्हेंना आमंत्रण होतं आणि मूळ पुण्याच्या धंगेकरांना डच्चू देण्यात आला होता। दरम्यान जागा वाटपावरून पुण्यातील शिंदे गटातला विसंवादही समोर येतोय। वेळप्रसंगी आम्ही पुण्यातल्या सर्व 165 जागा लढण्याची तयारी ठेवल्याचं रवींद्र धंगेकर म्हणतात। तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नेते विजय शिवतारेंनी भाजपनं दिलेल्या 60 जागांच्या प्रस्तावावर समाधान मानल्याची चर्चा आहे। याच्यामध्ये आम्ही 165 जागांची तयारी केलेली आहे। आता विषय असा की युती होणार आहे का नाही होणार का होणार, ही सगळी चर्चा चालू आहे। आता अंतिम स्वरूप अजून ह्या युतीला बैठकीला अजून आलेलं ही सुरुवात आहे। बरोबर, आमच्या 10 जागा स्वतःच्या ज्या आमच्या होत्या, ठीक आहे, ते नगरसेवक तिकडे गेले असतील, पण एक निगोशिएशन त्या बाबतीत होईल। टोटली 60 म्हणजे बरोबर त्यांचे 103 आणि हे 60 मागे पुढे हे करून म्हणजे 60 जागांवरती तुम्ही दावा नाही, आमचा क्लेम कुठच्या पद्धतीने असेल त्यांच्या सिटिंगवर नसणार नाही। आमचा क्लेम 41 NCP, 9 काँग्रेस आणि आमच्या 10 सेनेच्या, असं 50 अधिक 10 60। तुर्तास पुण्यातल्या पोर्शिकार अपघात असो, पुण्यातली ड्रग्ज प्रकरण असो, रवींद्र धंगेकर अनेक मुद्द्यांवर पुणेकरांचा आवाज बनले होते। जैन बोर्डिंग गैरव्यवहारात धंगेकरांनी भाजपच्या मुरलीधर मोहोळांवर आरोप केले। त्याचं पुढे काय झालं हे स्पष्ट नसलं तरी जमीन व्यवहार रद्द झाला। भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसब्यात काँग्रेसचा पंजाही धंगेकरांनी जिंकवला। मात्र सध्या धंगेकर शिंदेंच्या सेनेत आहेत आणि शिंदेंची सेना सत्तेत भाजप सोबत आहे आणि युतीच्या बैठकांपासून धंगेकरांना दूर केलं गेलंय। यावर काय म्हणतात पुणेकर? शिंदेंकडून दूर केले गेले धंगेकर, अशी ही चर्चा सुरू आहे। लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।